मुख्यमंत्री फडणवीस तुळजापूरमध्ये दाखल। तुळजापूरमध्ये भवानी मातेचं दर्शन तर पंढरपूरमध्ये सहकुटुंब करणार विठ्ठल रुक्मिणीची पूजा। महापुरुषांच्या अवमानावर मकोकासारखा कारवाई का नाही? सरकारला उदयनराजेंचा संतप्त सवाल। सरकार गोळ्यानं दूध पितंय का? राजेंचा संताप। प्रशांत कोरटकरच्या रॉल्स रॉइस कारचं गूढ उकललं। पिंपरीतील बिल्डर तुषार कलाटेकडे कार असल्याचं समोर। संतोष देशमुख हत्येच्या सुनावणीत सुग्रीव कराडचं नाव। नवनवीन माहिती समोर येईल। धनंजय देशमुख यांची माहिती। अवादा कंपनी समोरच्या प्रत्यक्षदर्शींचा जबाब महत्त्वाचा। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या समर्थनार्थ मुंबई हायकोर्टामध्ये जनहित याचिका। कुणालच्या विनोदांना घटनेनं मान्यता देण्याची मागणी। अभिनेता सलमान खानच्या हाती राम मंदिराचं चित्र असलेला भगवा घड्याळ। मौलानांचा संताप। सलमानचे कृत्य हराम, त्यांना माफी मागावी, मौलानांची मागणी। शिर्डीच्या साई मंदिरात दिवसभरातील व्हीआयपी दर्शन बंद करा, सुजय विखे यांची मागणी। तिरुपतीप्रमाणे पहाटेच व्हीआयपी दर्शन देण्याची मागणी। राज्याची आर्थिक स्थिती पाहता किमान 3 वर्ष शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं अशक्य। अर्थमंत्री अजित पवार यांची कबुली। 31 मार्चपूर्वी शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करण्याचंही आवाहन। गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान मोदी नागपूर दौऱ्यावर। नागपूरमध्ये जय्यत तयारी। माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनासाठी मोदी आणि मोहन भागवत उद्या एकाच व्यासपीठावर। मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग गुढीपाडव्यापासून 100% खुला होणार। 701 किलोमीटरच्या महामार्गाचं काम पूर्ण। सध्या 625 किलोमीटरचा मार्ग सुरू। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं आणि चांदीच्या दरात मोठी तेजी। सोनं 1,500 महागलं। प्रतितोळा 92,000चा दर, तर चांदी 1,05,000 प्रति किलोवर। छत्तीसगडमध्ये पोलीस नक्षल्यांच्या चकमकीत 16 नक्षल्यांचा खात्मा। सुकमा दंतोवाडा जिल्ह्याच्या सीमेवर चकमक सुरू। म्यानमार थायलंडमधील विनाशकारी भूकंपात 694 जणांचा मृत्यू, तर 1700 जण जखमी। मृतांचा आकडा 10,000पेक्षा जास्त असण्याची सुद्धा भीती।